आपण तुमच्या सर्वांच्या परवानगीने सगळं चौदा काळ्या होऊन जाऊ द्या। 24 मध्ये आलेल्या सगळ्या मान्यवर पुरस्कारार्थींचं त्यांच्या कुटुंबियांचं शुभ कार्य सुरुवात ही दीप प्रज्वलन करून आणि सरस्वती मातेला नमन करून करत असतो। तर मी विनंती करतो की आमच्या पूजा आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ललित जोशी सर त्याच भागात प्रतिमा पूजन करत आहोत की दिवा हे सूर्याचं प्रतीक असतं आणि सूर्य सोहळ्यामध्ये उपस्थित सगळ्या आपल्या पाहुण्यांचा सन्मान करणं सत्कार करणं आपण आपलं कर्तव्य समजतो। आजच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला जे प्रमुख मान्यवर पाहुणे धन्यवाद। रडे साहेब आहेत ना, मुकेश रडे सर। 180 जवळपास प्रस्ताव आलेले होते आणि आमच्या जट टीमने जे याच्यात केलेलं आहे त्याच्यातून जवळपास महाराष्ट्रातील म्हणजे कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील सर्व जिल्ह्यातून प्रस्ताव आले होते। तर प्रत्येक विभागाला एक न्याय देऊन त्याच्यातली निवडक प्रस्ताव आम्ही निवड केलेले आहेत, ज्यांचं सगळ्यांचं आज पुरस्कार वितरण होणार आहे। त्या सर्व पुरस्कार प्राप्तींना व्यक्तीचे मी मनपूर्वक आभार करतो। सर्व पुरस्कारार्थींना आज पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझे प्रस्तावित थांबवतो। शेतकऱ्यांसाठी अगदी माती पाणी परीक्षणापासून तर थेट शेतमाल विक्रीपर्यंत ज्या ज्या सुविधा लागतात त्या सर्व सुविधा या फार्माप्रोड्युसर कंपनी अंतर्गत चालतात। मग त्याच्यामध्ये अगदीच माती पाणी परीक्षणाची आमची प्रयोगशाळा आहे, व्हेजिटेबल डिहायड्रेशनचं आमचं युनिट आहे, ओनियन आमचं कांद्याचं मुख्य पीक आहे त्याच्यावरती आम्ही काम करतोय, ट्रेडिंग, पॅकिंग, एक्सपोर्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी, नाफेड, NCCFचं गव्हर्नमेंटचं काम, या सगळ्या गोष्टी आम्ही या कृषी भूषणच्या अंतर्गत करतो आहोत। आणि ही कंपनी तयार केल्यानंतर अनेक लोकांना, अनेक शेतकऱ्यांना कंपनी काय असते ती कशी तयार करायची याबद्दलची फारशी माहिती नव्हती आणि एका जागेवर सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या। त्यामुळे आम्ही कृषी भूषण नावाचं एक फेडरेशन तयार केलं आणि या फेडरेशनच्या अंतर्गत एक कंपनी तयार करायला लागलो, ही कंपनी डेव्हलप करायला लागलो। आज महाराष्ट्रामध्ये 5 वर्षामध्ये साधारणतः 600 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या आमच्या माध्यमातून तयार झाल्यात आणि या कंपन्या फक्त तयारच नाही झाल्या तर त्या कंपन्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात, आपली कॅपॅसिटी बिल्डिंग सरांना माहिती आहे, त्यांना अगदीच बेसिक बिझनेस प्लॅन पासून, ट्रेनिंग पासून, शासनाच्या योजना असतील, अनुदान असतील, त्यांना प्रकल्प अहवाल, लोन पुरवठा करणे, या सर्व गोष्टी आम्ही या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी आम्ही काम करत आहोत। महाकृषक नावाचं एक फेडरेशन तयार केलं, त्याच्यामध्ये कांद्याचं काम करतोय। साधारणतः 30,000 मेट्रिक टनाचं काम या वर्षी आम्ही केलेलं आहे। मागच्या वर्षी पण केलं होतं। ॲग्रोटच नावाचं कृषी मासिक आम्ही तयार केलेलं आहे। अशा विविध गोष्टी, हेल्थकेअर नावाची एक कंपनी तयार केली, त्याच्यामध्ये शेवगाचा पाला जो असतो, माहिती आहे का, शेवगाचा पाला, मोरिंगा पावडर त्याला म्हणतात, अगदी आपल्याकडे इझिली अवेलेबल होतं, परंतु आपण त्याच्या अवेअरनेस नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे आपण ते खातही नाही, परंतु त्याची फॉरेनमध्ये, बाहेरच्या देशामध्ये प्रचंड मोठी मागणी आहे। आम्ही शेवगाचा कोवळा पाला काढतो, शेतकऱ्यांकडनं तो सेंद्रिय पद्धतीने पिकवला जातो, त्याची पावडर तयार करतो आणि ती एक्सपोर्ट करतोय। एक्सपोर्टचा रेट आता 1000 रुपये किलो आहे आणि डोमेस्टिकला साधारणतः 2600 रुपये किलो जातं। म्हणजे इतका छान रेट इझिली अवेलेबल असलेल्या उत्पादनापासून आपल्याला तयार करता येऊ शकतो। पण तुमच्या मनात प्रश्न नाही, आमच्याकडे शेवगाच्या झाडं खूप आहेत किंवा सर आम्ही लावतो, तुम्ही पाला घ्या आणि विका, परंतु असं काही करायचं नाहीये। आपण स्वतःच त्या गोष्टी व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे, कारण मार्केट ज्यावेळेस दुसऱ्याच्या हातात आपण देतो त्यावेळेस प्रॉब्लेम होतो। म्हणजेच काय की कुठेतरी उद्या अडचण येते, तो व्यक्ती आपल्याला विक्री व्यवस्थेमध्ये मदत करत नसेल किंवा अचानक त्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट बंद झालं तर तो विषय थांबणार आहे। त्याच्यामुळे आपल्या शेतमालाची, आपल्या उत्पादनाची आपल्याला स्वतःच मार्केटिंग सिस्टीम डेव्हलप करावी लागणार आहे। त्यामुळे आपण स्वतः या गोष्टीचे काम करावं लागणार आहे। एक भूषण तर राहणारच आहे, पण एक चांगल्यापैकी आदर्श निर्माण केले जाणार आहे। त्याच्यामुळे आपण जे काही पुरस्कार घेणार आहोत, आपल्यावर आता जबाबदारीचं ओझं देखील येथे पडणार आहे। मला परत एकदा तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की इथे शेती क्षेत्रातील देखील काही लोक मंडळींना पुरस्कार दिले जातो आहे, कृषी क्षेत्रातील देखील आहे आणि स्वतः ललित जोशी साहेब आपण IT मध्ये काम करत आहे, जिथं ऍग्रिकल्चर मध्ये IT चा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे। ड्रोन सारखा माध्यमांचा वापराद्वारे जेथे IT सारख्या क्षेत्राचाही देखील मोठा समावेश होतो।
की जेणेकरून मनुष्यबळाचा जो काही मोठा प्रश्न शेती समस्या शेतकऱ्यांना जाणवतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली भूमिका या IT क्षेत्रातून होणार आहे. आणि हे सर्व मग एज्युकेशन असो, जसं आता कुष्ठरोगासंदर्भात काम केलेले सुद्धा इथे डॉक्टर दाम्पत्य आहेत, त्याचप्रमाणे शेती क्षेत्रात काम केलेले आमचे जाधव साहेब आहेत, सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे. तर या सगळ्यांचा जर एकत्रित इंटिग्रेटेड अप्रोच जर केला तर निश्चितच एक आदर्श असा शेतकरी समाज येथे निर्माण होणार आहे. कसं बघितलं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शेतकरी गहू, भुईमूग, केळी या पिकाला DBTच्या बाजूला यश त्यांना मिळालं असून शासन शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे. तसंच टेक्नॉलॉजी बरोबर त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते. मार्फत शेतकरी गटाला कमी किमतीमध्ये फवारणीचे औषध उपलब्ध करून दिले आहे. 21 मध्ये गहू 65 किलो क्विंटल तालुक्यात प्रथम क्रमांक. 5 वर्षांपासून उपसर ऑर्गॅनिक अर्थ या कंपनीचे किशोर प्रकाश माडवी यांचा सन्मानासाठी शेतकऱ्यांना शासकीय अनुदान त्यांनी मिळवून दिले आहे. त्यांनी त्याचा आपण सन्मान करत आहोत. आमच्या तालुक्याचे भेट झाले आहेत. शेतीचे अधिकृत सेवाधाम ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक वाटल्यामुळे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शाळेकडे विमुख कार्य, पशु प्रकल्पामधील कार्य, गटनिर्मिती व बळकटीकरण माननीय शिल्ला महाविद्यालय व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय तावडा यांच्या भौतिक तयार होते. त्यानंतर आपण सन्मान करतो आहोत. मार्गदर्शन केले. नंतर विविध शासकीय कमिटी प्रात्यक्षिक कार्यक्रम नैसर्गिक शेती विषयक प्रशिक्षण करत असतात. महाराष्ट्र शासनाचा 2021 अमरावती विभाग उच्च प्रतीचे शिक्षण याच्यामार्फत दिले जाते. त्यानिमित्ताने आपण या शाळेला राष्ट्रीय स्तरातील स्वच्छतेचा देखील पुरस्कार मिळाला असून आम्हाला मनस्वी अनुभव होतो. याचा जोरदार टाळ्या होऊन होता. त्यांच्या मार्फत जेवणाचं वाटप केले जाते. या निमित्ताने आपण सन्मान करतो आहोत. महाराष्ट्र शासन नियुक्त दगल सदस्य नाशिक जिला ग्रामीण के सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात उत्साहाने कृषी विस्तार कार्यामध्ये त्यांना आपण सन्मानित होत आहे. डॉक्टर केशर आंबा लागवड केली आहे. यावर्षी त्यांनी 1.5 एकर दरवर्षी 10 गरीब शेतकऱ्यांना प्रशिक्षण करणे आणि शेतकऱ्यांचा इंद्रायणी भात, आंबा, भेंडी व मिरची असून कंपनीचे कार्य सतत सिंचनाद्वारे खते आणि पाण्याचे नियोजन केलेले असून त्यांना एका फळबाग आणि भाजीपाला याचे त्यांनी मोठं कार्य केलं. शेतकऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले. त्यानिमित्ताने त्यांचा हा सन्मान होता आणि त्यानिमित्ताने कुटुंबियांचं समुपदेशन करणे, तसंच घरोघरी शाळेत शासकीय व 1080 MPचे गोदामाचे बांधकाम सध्या चालू असून